स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परत एकदा पुन्हा छानशा एका व्हिडिओमध्ये ताई दादांना तुमचं स्वागत आहे. आज मी सकाळी सकाळी पटकन पूजा आवरून घेतली, कारण की मला एक वस्तू आणायला जायची आहे. ती थंबनेल वरून तुम्हाला समजलीच असेल. तर आज मला खूप असं मनात होतं की काहीतरी अचीव करायचं, म्हणजे आता खूप काही मोठी अशी गोष्ट घेतली नाही, पण आपण साधारण जर परिस्थितीतून असेल तर आपल्याला ही गोष्ट सुद्धा आपल्यासाठी मोठीच आहे. म्हणजे कोणी बंगला घेऊ, कोणी कार घेऊ, पण आपल्यासाठी एक छोटीशी वस्तू, म्हणजे आता आपल्यापेक्षा तरी कितीतरी खाली असे लोक आहेत ज्यांना ती गोष्ट खूप मोठी वाटते, आणि ती माझ्यासाठी तरी खूप मोठी आहे. तर आज आलो आहे आम्ही स्कूटी घ्यायला. तर बघू शकता तुम्ही ती स्कूटी, म्हणजे तुम्हाला सांगते मला कोणती स्कूटी आवडली, म्हणजे ते थंबनेल वरून समजलंच असेल. तर ते शोरूम मध्ये आम्ही बघत होतो की जी मी तुम्हाला आता दाखवत आहे तीच, त्याच्यावरच माझं लक्ष केंद्रित होतं. त्यानंतर मी ते प्रोसेस केली, जी प्रोसेस होती करायची. तर ती प्रोसेस ही होती की काही मी डाऊन पेमेंट करून काही घेतलं, तर स्वामी कृपेमुळे आज माझ्या मनात पण नव्हतं, स्वामी बरोबर जी दिशाला तुम्हाला जायचं त्यावर ते योग्य मार्ग दाखवतातच. म्हणजे मला माझ्या मनात सुद्धा नव्हतं की मी स्कूटी घेईन, आणि मला जो त्रास होत होता बाहेर जाण्यासाठी, तो मी फक्त स्वामीला सांगायची की स्वामी बघा ना, आता मला त्रास होतो, पण माझा त्रास होत तुम्हाला दिसतोय ना. सर्व प्रोसेस झाली. त्यानंतर मी प्रोसेस केल्यावर फायनली ही स्कूटी घेतली. 1 hour later. बघा, त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन स्कूटीची जी पूजा होती, आधीच मी ते स्कूटीसाठी काही छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या होत्या. त्या तुम्हाला समोर दाखवेलच त्या काय घेतलाय ते. त्या स्कूटीची जी पूजा होती घरी आल्यावर मी आतमध्ये घेतली गेटच्या, आणि आधी ही अशा प्रकारे माझी स्कूटी दिसते. तीही साधारण मला एक 1,00,000च्या जवळपास पडली असेल. म्हणजे आता मी ज्युपिटर घेतली, तर इथे कुठल्या स्कूटीचं मी प्रमोशन नाही करत आहे, पण मी सांगत आहे की मी कोणती घेतली, नाहीतरी तुम्हाला ते नाव दिसणारच आहे की मी कोणती घेतली. तर हे बघू शकता, मी याला काही असं प्रोटेक्शनसाठी लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही अशी छान ब्ल्यू कलरमध्ये अशी खूप छान कलर आहे. तुम्ही म्हणजे समजू शकता काय, आता माझा आनंद मावत नाही, त्याच्यामुळे मला काही बोलता येत नाही बरोबर. पण चला, आता मी स्कूटीची पूजा करून घेते. तर माझ्या कॅमेरामॅनला सांगितलं की जरा सांभाळून पकड. तर आणि मी स्कूटीची पूजा करून घेतली. बोलतात की कुठलंही बाळ जन्माला येतं तेव्हा जसा जसा आनंद होतो, तसंच कुठलीही छान अशी मनासारखी वस्तू घेतली तर त्याचं जर घरामध्ये आगमन झालं, तर म्हणजेच तो एक आपला न्यू फॅमिली मेंबर म्हणून त्याचं कन्वर्ट होतं. म्हणजे तो आपल्या फॅमिलीसाठी, आपल्यासाठी खूप मोलाची असते ती गोष्ट, ती वस्तू. तर त्यासाठीच मग मी ती छान असं कुंकवानी स्वस्तिक काढून घेतले. आणि खरं सांगते तुम्हाला, म्हणजे मी हे स्वतःच्या पैशाने घेतलं आहे, आणि स्वतःच्या पैशाने काहीतरी आपण एखादी छोटी का होईना वस्तू घेतली तर ते आपल्यासाठी खूप. तर हे सगळं स्वामी कृपेमुळेच आहे, आणि स्वामीमुळेच हे सगळं काही माझ्या आयुष्यात घडत आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि सगळं हे श्रेय मी माझ्या ब्रह्मांड नायकालाच देते. असं म्हटलं जाते की निंबू आणि मिरची जर त्यावरून चाक फिरवलं तर डीट, म्हणजे असं काय बोलतात त्याला, नजर अशी लागणार नाही. तर ते पण मी प्रोसेस करून घेतलेली आहे. आधी मी छान असा दिवा लावून ओवाळून घेतला आहे म्हणजे स्कूटीला. आणि त्याचबरोबर बघू शकता ही स्कूटी माझी इतकी सुंदर आहे, आणि न्यू फॅमिली मेंबर म्हटलं का काही वेगळीच मजा असते त्याचं घरी आगमन. तर मी ती पूजा करून घेतली आहे, छान अशी पुसून घेतली. आणि पुसून म्हणजे यासाठी की आम्ही येताना जरा रिमझिम रिमझिम असा पाऊस होता, तर तो पावसामुळं असं काही थेंब वगैरे, आता नवीन म्हटल्यावर थोडीशी जास्तच केअर वाटते. तर बघू शकता तुम्ही, ही स्कूटीची मी पूजा करून घेतलेली आहे, ओवाळून घेतलं आहे. त्यानंतर जे काही मी मिठाई आणली होती ते मी घरच्यांना दिली, आणि त्यानंतरच मी निंबू आणि
काय बोलतात त्याला, मिरचीचं ते चाक फिरवलं, मी तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर मी नारळ फोडून घेतला आहे, की नारळ यासाठी फोडलं जाते म्हणजे आपण देवात फोडतो किंवा कुठे, जी नकारात्मक ऊर्जा आहे, जी आपल्याला नजर आहे, जी लोकांचे वाईट विचार आहे, ते फोडून आपण ते नष्ट करतो, असं त्यांचं मी कुठेतरी वाचलं होतं. असं त्याचं काही महत्त्व असतं. तर ते महत्त्व आपल्याला नारळ फोडूनच आपण ती कुठली पूजा असो तर ती संपन्न झाली म्हणजे पूर्णपणे त्या गोष्टीला, म्हणजे त्या कुठल्याही जेव्हा मंदिरात आपण नारळ फोडतो तेव्हा नारळ फोडूनच म्हणजे ही पूजा पूर्णपणे अर्पण झाली देवाला, असं हे म्हणूनच आपण नारळ फोडतो. माझ्याच्याने काही फोडणं होईना इथे आपल्या मुलीने माझ्या फोडून दिला. आता नारळमध्ये तो जो मलाईचा गाभा असतो तो असा जाम झाला होता, तर तो आता तुम्हाला दाखवलेलाच आहे. त्यानंतर मी सांगितलं आणि पेढे आणायला गेली, कारण की मिठाई काही वस्तू आली घरात तर गोडधोडनीच तोंड गोड करावं असं म्हटलं जाते. त्यानंतर मी त्या निंबू आणि मिरची यावरून हळूवार चाक फिरवलं, जेणेकरून जी काही काळी नजर असते, म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा असते, जी काही वाईट शक्ती असते ती नष्ट होते. तर तुम्ही कुठलीही वस्तू जर 4 व्हीलर घेत असाल, 2 व्हीलर करता, तर मिरची आणि निंबू हे फोडूनच, म्हणजे मिरची आणि निंबू या चाकेवरून चालवूनच तुम्ही गाडी स्टार्ट करायची आणि एकतर मृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि चावी फिरवायची तेव्हाच. मग ह्या अशा प्रकारे मी ती पूर्णपणे झाकून ठेवली आणि परत मला दुसऱ्या दिवशी मला एक काहीतरी माझ्या गाडीसाठी, म्हणजे काहीतरी आता मी तुम्हाला काहीतरी म्हणते कारण की ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये समजलंच असेल ते काहीतरी म्हणजे काय होतं. म्हणजेच माझे ब्रह्मांड नायक या गाडीवर आधी विराजमान होत आहे, म्हणजे ते तुम्ही बघूच शकता. आता सायंकाळची वेळ होती आणि मी ते व्यवस्थित गाडी झाकून ठेवली. त्यानंतर मला आठवलं की यार मी मिठाई तर दिलीच नाही, म्हणून मी आता ते परत काढा, परत टाका. त्यानंतरच मी ते असं फिरवून घेतलं आहे आणि मिठाईचा, आणि मिठाई घरातल्या सर्वांना दिली. तर अशी होती ही गाडी. आता बघा मॉर्निंगला दुसऱ्या दिवशी या गाडीचा वर मी काय, आता स्टिकरवरून तुम्हाला समजणारच की माझ्या गाडीवर तर सर्वप्रथम ब्रह्मांड नायकाचाच हक्क आहे. कारण की जी काही वस्तू आहे, जी काही जीव आहे, जी काही निर्जीव वस्तू आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वामी, आपले ब्रह्मांड नायक, आपले देव बसलेले आहे. त्याच्यामुळे मी सगळं काही माझ्या स्वामीलाच मानते. तर स्वामीमुळेच हे काही शक्य झालं. त्याच्यामुळे स्वामीला मी गाडीवर विराजमान करणार नाही हे होणारच नाही. तर हे बघा, तुम्ही बघू शकता की किती छान असे सुंदर स्टिकर स्वामीचं गाडीवर दिसतं आणि गाडीला पण एक नवीन हे आला आहे, काय म्हणतात त्याला, एक रंगरूप आता आकार आलेला आहे, या कलरफुल दिसतं. तर आय होप तुम्हाला ही माझी ब्लॉग आवडला असेल. तोपर्यंत